पप्पा, तुम्हाला असं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? भरपूर आनंद झालाय मला. माझी मुलगी डॉक्टर झाली, मला खूप आनंद झाला. अगोदरच तिने मला सांगितलं की पप्पा ही माझी डिग्री नसून तुमची डिग्री आहे. आज पहिला डॉक्टर MBBS आपल्या घरातला येणार आहे. आमच्या सगळ्या फॅमिलीला गर्व वाटेल अशी आमची हा. दोन शब्द दीदीसाठी. दीदीसाठी माझी स्वीट हार्ट येते. बॅक टू इंडिया. काका, तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झाला. आधी दोन शब्द दीदीसाठी काय बोलणार? खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले अगदी. डिग्री घेऊन बरोबर. डिग्री बरोबर आली. नमस्कार मंडळी, कशा आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सगळे मजेत असाल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जस्ट फील द राईड या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण चाललोय दीदीला पिक करायला. दीदी रशियावरून रिटर्न येते, तर MBBS कंप्लीट करून तिचं. तर आज आपण चाललोय त्यांना पिक करायला. सो तुम्हाला सगळे मुवमेंट्स दाखवायचा ट्राय करेल आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही उत्साह बघू शकता. तुम्हाला दाखवतो आता कोण कोण चाललंय आणि कोण नाही ते. तर नक्कीच बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ, तुम्हाला पण मजा येणार. तर मम्मी, कसं वाटतंय तुला? आज दीदीला पिक करायला चाललेस आणि दीदी डॉक्टर झाले, कसं वाटतंय? कसं वाटतंय? सुंदर, मस्त. आता माझी मुलगी 6 वर्ष MBBS कंप्लीट करून रशिया मी सुखरूप घरी येत आहे. तर तिला आम्ही आणण्यासाठी आता एअरपोर्टला जात आहोत. ओके. टीचर लोक भारीच बोलतात रे, पण पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन. पप्पा, तुम्हाला असं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? भरपूर आनंद झालाय मला. माझी मुलगी डॉक्टर झाली, मला खूप आनंद झाला. मग आता काय दोन शब्द काय बोलाल दीदीसाठी? आता जाऊन तिला भेटणार, तिने आणलेली डिग्री घेणार. ती अगोदरच तिने मला सांगितलं की पप्पा ही माझी डिग्री नसून तुमची डिग्री आहे. पप्पा, तुम्हाला कसं वाटतंय? छान, एकदम उत्तम, चांगलं झालं. डॉक्टर झाले घरात, आपल्या कुटुंबात प्रथमच डॉक्टर पदवी हासिल केला. ओके. आणि आता आम्ही निघाले एअरपोर्टला जाण्यासाठी. तर आता मामा वगैरे पण निघालेत. मामा, कसं वाटतंय दीदीला आणायला चाललंय तर? आणायला जातोय तर एवढा आनंद होतोय की बस रे बस. जसं काय आज आपल्या घरी गौरच येणार आहे. गौरच येणार आहे. पण आज मंगळवार पण आहे. हा, श्रावणातला मंगळवार असल्या कारणाने आज चांगला देवीचा वार आहे आणि शुभ वार आहे. आज पहिला डॉक्टर MBBS आपल्या घरातला येणार आहे. याबद्दल आपण आता सगळे निरोगी होणार आहोत, याचा मला जास्त आनंद आहे. हा ना. आणि दीदीला घेण्यासाठी जवळपास किती 17 मेंबर आहेत. 18 दीदीला धरून 19. एकदम एकदम असं गणपती आल्यासारखंच वाटतंय पूर्ण. कुठे माहिती ते? आता इथे अजून भैया आत्या आणि आत्या वगैरे येणार आहेत. आणि मामी, तुम्हाला कसं वाटतंय? पहिल्यांदाच चालली आहे एअरपोर्ट बघायला. नाही ना, दीदी डॉक्टर झाले त्याचं कसं अरे वाटतंय? बापरे, खूप खूप भारी आहे ते काम. भारी म्हणजे एवढं मोठं नाव आमचं होणार की आमची भाची MBBS झालेली आहे. फायनली MBBS काय? मग MBBS रशियामधून रिटर्न MBBS. तर आता भैया नाही येत आहे. एवढ्या गाड्या बघून भैया पण घाबरला. भैया बोलते तुम्हीच जा, मी नाही येत. माऊ, वेलकम. आणि बाकी आत्या वगैरे मामाच्या गाडीत बसतायत. आणि आता गाडी मी चालवते, तर आपण डायरेक्ट एअरपोर्टलाच भेटू शक्यतो. मध्ये कुठे थांबलं तर ते दाखवतो तुम्हाला. तर चला निघूया आता. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? हा, इंग्लिश शिकवेल की रशियन शिकवेल? हा. तू एअरपोर्टला डान्स नाही करणार आता? वेलकम डान्स का प्रॅक्टिस नाही केलीस? चला लेट्स गो. काय बोलतेस? तुला सरप्राईज दे. हा, काय सरप्राईज देणार आहात तुला? मी मला ना एक मोठं डेकोरेशन करणार आणि तुला डोळे बंद करून मी तुला सरप्राईज दे. हा, मग डोळे कशाने बंद करणार? तुला टोप्यावर बसायला सांगेल. हा, मग डोळे बंद करेल. शोध.
कोण आलं माऊ? अत्तू. भाई काय मोठा खड्डा होता रे, थोडी बुडाली असते आता. वेलकम बॅक टू द चॅनल. अजून एक सरप्राईज दीदीसाठी. चला आता सगळे आलेत. छोटा मामा पुढेच भेटणार आहे आपल्याला. दीदी पण तुला कसं वाटतंय? आपली दीदी डॉक्टर झाले तर तुला कसं वाटतंय? व्हेरी एक्साइटेड टू मीट डॉक्टर चिव, डॉक्टर दीक्षिता. शिव तुला कसं वाटतंय? मस्त. मस्त वाटतंय. आता एअरपोर्टला पोहोचलोय. दीदी कसं वाटतंय तुम्हाला? फर्स्ट टाइम एअरपोर्टला आलेलो आहोत. दरवेळी कोण ना कोण फर्स्ट टाइम असतेच आमच्याकडे. आणि आता एअरपोर्टला आले तर आता इथून आपल्या चॅनलचा मेन कंटेंट चालू होणार आहे आजच्या व्हिडिओचा. काय बोलते माऊ? आणि आता मामी आई वगैरे पण आलेले आहेत. हॅलो, कसं वाटतंय तुम्हाला? 2 शब्द दीदीसाठी. माझी स्वीटहार्ट येते. बॅक टू इंडिया. कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? मस्त. एक घरात डॉक्टर झाला हक्काचा. कसला? हक्काचा. कधी पण जाऊ शकता. आई तुला कसं वाटतंय? कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाली तर? मस्त आनंद. दुधात साखर पडण्यासारखी आनंदित आनंद. स्वागतासाठी आलो. स्वागतासाठी काय फुलं बिलं कुठे आहेत मग? मामी स्पेशल केक. मावशी तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटते हो. काय बोलणार दीदीसाठी? दिसते काय बोलू, शुभेच्छा की मामा पण, छोटा मामा पण आलेला आहे. हॅलो. हाय हाय. कसं वाटतंय? मस्त एकदम. आमची दीदी आज येणार डॉक्टर होऊन. एकदम भारी वाटतंय. मामा फुल असा दाढी बिडी वाढून हा. न्यू लुक. न्यू लुक. आणि आता रुद्धी दीदीच्या फॅमिलीला विचारूया की त्यांना त्यांची मुलगी डॉक्टर झाली तर कसं वाटतंय ते. हॅलो काकू, कसं वाटतंय तुम्हाला? रुद्धी दीदी डॉक्टर झाली तर कसं वाटतंय? खूप छान. तर त्याला कशाला मारताय? ते व्हायचं बाकी आहे अजून. फार तुला कसं वाटतंय? अरे मस्त. आता पैसे येतील. पैसा ही पैसा होगा. आता कंपेल मला थोडे पैसे भेटतील. मेन म्हणजे आता फिरायला जाऊ ना. ते पण आहे. काका तुम्हाला कसं वाटतंय रुद्धी दीदी डॉक्टर झाले तर? खूप बरं वाटतोय. काय 2 शब्द? 2 शब्द नंतर सांगूया आपण. विचार करायला लागेल. विचार करावा लागेल. दादा तुला कसं वाटतंय दीदी डॉक्टर होते तर? मस्त छान वाटते. माझी बहीण डॉक्टर झाली. मग आता काय प्लॅनिंग पुढची? बघू काय आता प्लॅनिंग. मग तुम्हाला कसं वाटतं आत्या 2 शब्द दीदीसाठी? कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? खूप आनंद झाला मला डॉक्टर झाला तर. आई तुम्हाला कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? खूप अभिमान वाटते. आत्या तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते. छान वाटतं. मग दीदीला काय बोलाल? शुभेच्छा देऊ. आनंद शुभेच्छा देऊ. मावशी तुम्हाला कसं वाटतंय? चांगलं वाटते. आनंद वाटते. तुम्ही बोला, काय बोलत होता? प्रत्येक गोष्टीत एवन असणारी आमची भाषा आता MBBS झालेली आहे. खूप अभिमान वाटतो. आमच्या सगळ्या फॅमिलीला गर्व वाटेल अशी आमची हॅलो दीपकदा, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी. तर काय थोडासा आम्ही 2 मिनिटं रस्ता चुकलो होतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर आम्ही वर पहिला टॉपला गेलो. टॉप नंतर आम्ही वाटप. दीदीसाठी काय बोलणार? दीदीसाठी काय मस्त आहे. आता मस्त अरेंज केलेलं आहे सर्व फार्म हाऊस. दीदीला पिक करण्यासाठी आमच्या फॅमिलीमधून फक्त कमी एवढेच जण आलेत, थोडेच जण आलेत. आणि फायनली दीदी वगैरे येत आहेत बाहेर. हॅलो. अँड रुद्धी दीदी इज ऑल्सो हिअर. Congratulations रुद्धी दीदी.
जुई कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. अरे बॉडी बिल्डर वेलकम. वेलकम भाई वेलकम. काय मामा तू काय आणलंय? कोलंबी आणलंय खास पोचे. काय काय पुष्पगुच्छ द्यायचं नाही का? डायरेक्ट कोलंबी. आपण पुष्पगुच्छ नंतर फेकून देतो, फुलं वाया जातात, मग आम्ही खाऊ आणतो. डायरेक्ट कोलंबी. मृण्मयीज किचन स्पेशल. वेलकम टू इंडिया. डॉक्टर दीक्षिता पाटील. जुई दीदी काय वाटते तुम्हाला इंडियामध्ये परत येऊन? कसं वाटते? छान वाटते, छान वाटते, खूप चांगलं वाटतं. शब्द नाही येत बोलायला. हा ताई तुम्हाला? ब्लॉगची लिंक पाठवतो 100%. काकू तुम्हाला कसं वाटते? एकदम आनंद. दीदी डॉक्टर झाली. खूपच आनंद. आणि आपल्या ह्याच्यात आली तर आणखीन आनंद. तर झाली फायनली रशियाची डिग्री संपली. काका तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद झाला. आधी 2 शब्द दीदीसाठी काय बोलणार? खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले अगदी. 6 वर्ष 6 वर्ष झाली. कसे गेले 6 वर्ष ते समजलंच नाही. बरेच प्रसंग आले. वॉर वगैरे सगळं बघून आले एकाच. कोविडचं झालं. तुम्हाला कसं वाटतं इकडे इंडियामध्ये परत येऊन डॉक्टर झाल्यावरती? मस्त वाटतंय. आणि काय सांगणार तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल? मस्त होतं. सर्वात फास्टेस्ट यावीस. एवढ्या लवकर कधीच नव्हतं आलो आम्ही. मस्त ना? मस्त, एक नंबर होतं. 6 वर्षांचा प्रवास कसा होता? दीदी कॉंग्रॅच्युलेशन. डॉक्टर झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. सोनाली ताई कॉंग्रॅच्युलेशन. वेलकम टू इंडिया. कसं वाटतंय तुम्हाला इंडियामध्ये येऊन? खूपच भारी. 2 वर्षानंतर येते मी. मला खूप भारी. तू लास्ट इयर नव्हती आली? डेडिकेशन रे. डिग्री घेऊन डिग्री घेऊन बरोबर. डिग्री बरोबर आली. बरोबर आहे. काकू तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आता काय परत जाणार नाहीत रशियाला? सगळं इकडेच बाद झालं काय? आता काय करायचं ते इकडेच करा. दीदी कसं वाटते तुला? काय नाही वाटत. रोजचं झालं काय नाही वाटत. एवढी माणसं बघून असं वाटतं की डायरेक्ट घरातच एंट्री झाले. आणि मृण्मयीज किचन स्पेशल गुड्डी मामी. आओ खाणे. जागा बिगा काय नाही बघायचं, डायरेक्ट खायची सुरुवात. काय काय मेन्यू आहे मामी? मेन्यू काय काय? मटकी भाजी, पनीर भुर्जी, चटणी, इडली, सगळंच आहे. नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत सगळंच आणले मामींनी. जाम मज्जा केली. आता थोडीफार पेट पूजा करून आता परत बॅक टू होम निघालोय. दीदीला घेऊन मस्त की घरगुती जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही आता चाललेलो आहोत. आता फक्त पनवेलला थांबायचं आहे ओरियन मॉलजवळ. अंजली दीदी येते. हे दीदीला सांगायचं नव्हतं, बट आम्हाला हे नव्हतं माहिती की दीदीसाठी सरप्राईज आहे. मामाकडून ते समजलं की दीदी भेटते ते. आणि इथे 5-5 मिनिटाला नुसते फोटोशूटच चालू आहेत. आता पोहोचलोय ओरियन मॉल जवळ आणि इथे अंजली दीदी येते दीदीला भेटायला. देवा. पेन आ रही है ना? चल ना.
की तो और अच्छा होता. पकडना मी लिखते कोई बोल रही. हा घे चल जा बाद झालं चल आलीच काम कर आता. सबको ऐसी दोस्त मिलनी चाहिए. सबको तेरे मेरे जैसा भाई भी मिलना चाहिए जो प्लान करता है. ये नहीं बोलेगी. लेके जाऊ. जा घेऊन तिला रोजचं झालं तसं पण कॉलेजला जाऊन नाचायचं तर आहे फक्त. अंजलि दीदी आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा बट सरप्राइज बहुत किरकिरा हो गया मेरा. कोई बात मस्त चालत एकदम. खूप खूप धन्यवाद. फायनली दीदी रीच रूम. पहिले बिर्याणी जाऊ दे. आणि दीदीचा स्वागत होत असताना आत्या स्वागत करत असताना आत्या काय मामा मामा तुम्हाला कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? अरे लय मस्त वाटते म्हणजे आमचे उपचार तरी करी. ठेव तू फोटो नको घेऊन जाऊचा ठेव. तुम्हाला कसं वाटतंय मामा? लय भारी वाटते. लई भारी नाही हो तर ठेव. आपल्या नातेवाईकमध्ये कोणतरी MBBS अभिमान आहे झाले आम्हाला. म्हणून आलो नाही तर कुठे मी जात नाही. बरोबर आहे. भैया तुला कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाल्यावर? कसं वाटत रेग्युलर आहे काय? रेग्युलर कस्टमर आहे. कैसा लगा? मस्त. कैसा लगा रूम? कैसा लगा? But you are not allowed to work here now. मेरा काम सब उधर ही है. मेरा इंटर्नशिप चल रहा है, कोर्स चल रहा है, बहुत But कुछ you चल are रहा not है. allowed to work in this room. काय ना मामा काय मग कसं वाटतंय दीदी डॉक्टर झाले तर? खूपच छान. खूप आनंद झाला आम्हाला. दीदीसाठी 2 शब्द काय बोलणार व्हिडिओ मध्ये? दीदीसाठी काय बोलणार? अचानक बोलत होतं काय सांगत. सो येस आजच्या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. आणि जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघताय तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.